नागपूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उमेदवार निवडीची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनातून आलेला उमेदवार असावा यासाठी अशा प्रकारच्या मुलाखती घेतल्या जात आहे। आपण बघू शकतो प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय लोक पदाधिकारी जे आहे भाजपचे बूथ प्रमुख आहे मंडळ पदाधिकारी आहेत त्यांना बोलवून भाजपचे वरिष्ठ नेते या ठिकाणी शहरातील बसतात आणि त्यांच्या मुलाखती घेतात। अनिल सोले सर आपल्या सोबत आहे। सोले सर, काय नेमकी ही प्रक्रिया आहे? तुम्ही निवडणुकीत उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली, काय करताय नेमकं? ॲक्च्युली आमची ही प्रक्रिया फार आधीपासून सुरू असते। अजून निवडणुकांची घोषणा व्हायची आहे, परंतु आमच्या वार्डामध्ये बूथपर्यंत असलेल्या कार्यकर्त्यांच्या मनाची चाचपणी जी आहे ती आम्ही साधारणतः करतो। असे 20 मंडल भारतीय जनता पार्टीचे आहे आणि प्रत्येक मंडलात 20 प्रमुखांना पाठवण्यात आलेला आहे। या 3 दिवसामध्ये सगळ्या 20 मंडळांमध्ये म्हणजे 6 विधानसभा मतदारसंघामध्ये ही चाचपणी होईल। याच्यातून काही नावं समोर येतात आणि अगदी जसं एक क्रायटेरिया असतो की बूथ प्रमुखांनी त्याच्या वरच्यांनी आपलं ओपिनियन द्यायचं, त्याचबरोबर असंही असतं की कोणाला जर आपलं वैयक्तिक ओपिनियन द्यायचं असेल कार्यकर्त्याला तर तो वैयक्तिकही ओपिनियन देऊ शकतो। कोणाला असं ग्रुपने ओपिनियन द्यायचं असेल तर ते तशीही ओपिनियन देऊ शकतात। यांच्या मनातला उमेदवार जाणून घेते, यांच्या मनातला उमेदवार, त्याची नुसतं उमेदवारच नाही, वार्डाची परिस्थिती, त्यांनी एखाद्याला रिकमेंड केलं असेल तर त्याचं काय काय त्यांनी काम केलेलं आहे, अशा पद्धतीने वेगवेगळी चर्चा होते। ही तुम्ही चाचपणी करताय, उमेदवारांची मनातलं जाणून घेताय, हे सगळ्या 151 ही जागांवर तुम्ही करताय ना? सर्व ठिकाणी 20 मंडलामध्ये सगळे प्रभाग, सगळ्या प्रभागांमध्ये सगळ्या ठिकाणी। महायुती होईल की नाही माहीत नाही, तुम्ही सगळी तयारी करताय? महायुती वगैरे होत राहिलं आहे। आम्ही आत्तापर्यंत स्वतंत्रच लढवलेली आहे निवडणूक इथे, समजलं का? कधी युतीतही लढवली, कधी मागची निवडणूक आम्ही सगळ्याच जागा आम्ही लढवल्या 100% आणि 108 निवडून आल्या होत्या। तेव्हा मीच प्रभारी होतो नागपूर महानगरपालिका निवडणुकीचा। त्याच्यामुळे आमची ताकदच आहे सर्व जागा लढवण्याची, तो काही विषयच नाही आहे। पण जे वरिष्ठ ठरवतील त्या निर्णयाप्रमाणे निर्णय होतील पुढे जाऊन। तुमची काय इच्छा आहे? तुम्ही ग्राउंड लेवलला फिरताय, तुमची काय मागणी आहे वरिष्ठांकडे? आमची अशी मागणी आहे की आपण आपल्या बळावर लढलं पाहिजे, स्वबळावर लढलं पाहिजे। हां, स्वबळावर लढलं पाहिजे। किती कार्यकर्त्यांचे मन नागपूर जिल्ह्यात जाणून घेत असाल तुम्ही शहरामध्ये? साधारणतः हे उमेदवार निवडी हजारो कार्यकर्त्यांचे एकेका प्रभागातून, एकेका वार्डातून शेकडो कार्यकर्ते आपलं ओपिनियन देतात। इतरही पद्धतीने ओपिनियन घेतलं जातं। याच प्रक्रियेतून उमेदवार निवडले जातात, याच प्रक्रियेतून जाईल। आता याच्यानंतर जेव्हा निवडणूक घोषित होईल त्याच्यानंतर पार्लमेंटरी बोर्ड बसेल, हे सगळे अनेक प्रकारचे रिपोर्ट्स असतात। हा एक प्रकारचा रिपोर्ट आहे। आता ॲक्च्युली 2022ला निवडणूक होईल म्हणून तेव्हाही आम्ही रिपोर्ट तयार केले होते, तोही रेफरन्स माझ्याजवळ आहे कारण मीच इकडे प्रभारी होतो, तर त्याच्यामुळे सगळे रेफरन्सेस आहे आमच्याजवळ आणि वेगवेगळ्या पद्धतीने हे केलं जातं। नक्कीच नागपूर महानगरपालिकेत भाजप स्वबळावर लढावं अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे आणि उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मनातला उमेदवार असावा म्हणून 1 to 1 चर्चासुद्धा संपूर्ण शहरातील सगळ्या प्रभागांमध्ये सुरू आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।